नमस्कार मैत्रिणींनो, पिंकीज किचन मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी लाल भोपळ्यापासून थालीपीठ। आपण लाल भोपळा आधी बारीक फोडी करून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याच्यामधील आपल्याला सर्व घाण काढून घ्यायचे आणि त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून आपण त्या कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत। अगदी 2 शिट्ट्यामध्ये छान वाफवल्या जातात। गार झाल्यानंतर आपण त्याचे साल काढून घ्यायचे आहेत। कुकरला लावण्याआधी देखील याची साल काढून कुकरला लावली तर देखील चालते। उपवासाला नेहमीच शाबू आणि बगर खाऊन कंटाळा येतो, मग अशा वेळी थोडीसे वेगळ्या चवीचा वेगळा प्रकार केला तर छान वाटते। साली काढून झाल्यानंतर आपण याला मॅशरने बारीक करून घेणार आहोत। मॅशरने बारीक केल्यामुळे आपल्याला परत जास्त चुरावे लागत नाही। भोपळा व्यवस्थित चुरून झाला की आपण तो एका जागेला करून घेणार आहोत आणि यामध्ये आपण जे मगाशी बगर आणि शाबूचे पीठ करून घेतले होते ते घालणार आहोत। त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट घालायचे आहे। हे शेंगदाण्याचे कूट भाजून केलेले आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि आपल्याला हवी असेल तितकी तिखट मिरची घालायची। मिरची जरा जास्तच घालायची, कारण भोपळ्याला थोडासा गोडसरपणा असतो, त्यामुळे तिखट जरा जास्त असेल तर चव छान येते। मिरच्याऐवजी लाल तिखट वापरले तरी देखील चालते, किंवा थोडी हिरवी मिरची आणि थोडी लाल मिरची वापरली तर धपाट्याला कलरही छान येतो। पीठ छान एकजीव झाले आणि आपले मळून झाले की आपण याला अर्धा ते पाऊण तास झाकून ठेवणार आहोत, म्हणजे आपला शाबू आणि भगर छान भिजल्या जाईल। अशा प्रकारे झाकून एका बाजूला ठेवून द्यायचे आहे। अर्ध्या पाऊण तासानंतर आपण याचा छोटा गोळा घेणार आहोत। एक छोटा प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यावर असा छोटासा गोळा थापून घ्यायचा आहे। थापताना हाताला थोडेसे पाणी लावायचे, म्हणजे छान थापले जाते। त्यानंतर मध्ये एक छोटासा गोल करायचा आहे। आपली थापून होत आहे तोपर्यंत इकडे तवा तापायला ठेवायचा आहे। तवा छान तापला की यावर थोडेसे तेल घालायचे आणि थापून घेतलेले थालीपीठ यावर घालून घ्यायचे। थालीपीठ जर असे चिटकले तर ते अशा प्रकारे काढून व्यवस्थित करून घ्यायचे आहे। त्यानंतर आणखी एकदा थोडेसे तेल कडेने सोडून घ्यायचे आहे, म्हणजे आपले थालीपीठ तव्याला चिटकणार नाही। 5 मिनिटे असेच ठेवायचे आणि 5 मिनिटांनंतर उलटण्याने सर्व बाजूनी कडा सोडवून घ्यायच्या आणि हळूवारपणे पलटून घ्यायचे। एका बाजूने भाजले की पुन्हा एकदा पलटून दुसऱ्या बाजूने जरासे तेल घालायचे आहे आणि परत एकदा त्याला 5 ते 10 मिनिटं शेकू द्यायचे। अशा प्रकारे आपल्याला हवे तसे उलटून पालटून शेकून घ्यायचे आहे आणि चांगले खरपूस भाजून घ्यायचे। हे आपले थालीपीठ भाजून होत आहे तोपर्यंत आपण दुसरे थालीपीठ या बाजूला थापून घेऊयात। मगाच्यासारखेच हळूवारपणे थापून घ्यायचे आहे। उपवासा दिवशी हे थालीपीठ नक्की करून बघा आणि कसे झाले हे मला कमेंट करून नक्की सांगा। आपले थालीपीठ झालेले आहे ते काढून घ्यायचे। लगेचच आपण दुसरे थालीपीठ घालून घेणार आहोत। ते देखील याच प्रकारे व्यवस्थित उलटून पालटून भाजून घ्यायचे आहे। दोन्ही बाजूने छान खरपूस भाजले की आपले थालीपीठ तयार झाले असे समजावे। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसहित। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।